समर्थ. सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थानच्या प्रभातीमनी या कार्यक्रमात वंदना विद्वंसचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 9 सप्टेंबर. भगवंताचा विसर हेच मोठे पाप. खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे. ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. हे आप्त वाक्य आपण प्रमाण मानलं पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला. जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावे? खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात. म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे. तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे. प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत? मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण? प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढविण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण करावे. आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो, नाही का? स्वतःचे मन स्वतःला खाते, याला काय करावे? काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दवडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखे मानावे. भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरता, भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नकोपण जसजसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेने तू आहेस, मी नाही, ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल. निदिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. बोधवचन. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. आजचा हिंदू कर्तव्य दिन विशेष स्कंद षष्ठी, सूर्य षष्ठी. प्रत्येक चांद्रमासातील शुद्ध अर्थात शुक्ल षष्ठी ही स्कंद षष्ठी मानली जाते. मुरुगन, सुब्रमण्य, कार्तिकेय अशी स्कंदाची अन्य काही नावे आहेत. अलीकडच्या काळात बालपीडा व बालरोग वेगाने वाढत आहेत. आपल्या आहारातील अन्नधान्य व भाज्या या युरिया खतावर पिकवल्या जातात. त्यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त आम्ल व पर्यायाने प्रोटीन प्रविष्ट होते व प्रोटीन सिंथेसिस बिघडून त्याचे भयावह जनुकीय परिणामही दिसू लागले आहेत. बालकांमध्ये जन्मतःच ऑटिझम, अस्थिमृदुता, मुडदूस, अपस्मार
यासारखे विकार दिसू लागले आहेत. या विकारांवर स्कंद उपासनेचा उपाय सुचवत आहोत. स्कंद षष्ठीच्या व्रताने हे ग्रहदोष नाहीसे होण्याला मदत होईल. या दिवशी सकाळी लवकर उठून सुस्नात होऊन व्रतसंकल्प घ्यावा. शिवपार्वतीसह स्कंदाच्या प्रतिमेची स्थापना करून फुले, चंदन, धूप, फळे, मिष्टान्न यांनी विधिवत पूजा करावी. स्कंदाला मोदक व मोरपंख प्रिय आहे. दिवसभर उपवास करावा. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणावे. सूर्यषष्ठी, सूर्यपूजन, तीर्थस्थान, अर्घ्य, दानधर्म, गायत्री मंत्र जप करतात. मंडळी, श्री रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षय राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.